आता कसं आपल्या घरात आल्यासारखं एकदम भारी वाटतंय. अच्छा, म्हणजे माझं घर तुला आवडत नाही का? नाही, हे तुझं खरं घर आहे. हो. चला, गोदा का देवच पावला म्हणायचा. मी आलो म्हणून. नाही, अंजलीला तिचा राणा मिळाला म्हणून. तर कुठं हरवलेला काय? तिथंच तर होता. ते तुला नाही कळायचं. नाही, मी मोठा झालोय. मला सगळं कळतं. मग गोदकाला कशाला विचारतोय? अरे मोठ्या माणसाला समजा आपल्या पण कळत असते. मग मला कळलंय की. होय, मग मला सांग बघू, तुला काय कळलं? मी का सांगू? बरं बरं, मला एकटीला सांग काय. राणा, अंजली, जावा वरची खोली तेवढी आवरा जाऊ तुम्ही. चल लाडू, तुला खायला देते काय? चला. का खोली का आवरायचे? नाही हो, गोदक असंच म्हणतो. चला तुम्ही. असंच कशाला म्हणतील गोदाक्का? चला वर जाऊन बघू आपण. अहो, हे काय आहे? तो काय? काय काय? मी नाही तर खोलीचे काय हाल करून ठेवले तुम्ही? हा, ते तुम्ही नव्हता म्हणून. काय मी नव्हते म्हणून? तुम्हाला थोडी सुद्धा खोली आवरता आली नाही? बेशिस्तपणाची हद्द आहे हा तुमची. तर का एक तर मी म्हणत होते मला माहेरी जायचं नाहीये नाहीये, तरी सुद्धा मला बळबळ माहेरी पाठवलं, आणि आता खोलीचे हे हाल केलेत तुम्ही. अवघड आहे. आता हसताय काय? अहो, नाही, तुम्ही बायका कधी सुधारणार नाहीत बघा. काल बी समजे हेच बोलवते. उठा आधी, उठा. म्हणजे अहो, म्हणजे बायका कशा कडक स्वभावाच्या असतात, आपल्या नवऱ्याला कसं आपल्या मनासारखंच करायला लावत्यात, कशा हट्टी असतात. ते जोक हो. अहो, असलं एक एक जोक सांगितलं की नाही, उद्या काही विचारू नका. अच्छा, म्हणजे मला माहेरी पाठवून तुम्ही बाहेर फिरत होतात आणि वर बायकांवर जोक मारत होतात, म्हणूनच मला माहेरी पाठवलं ना? म्हणूनच पाठवलं ना मला माहेरी? अहो नाही नाही, अहो ते फक्त जोक हो. तेच तर म्हणते मी, जोकच्या नावाखाली तुम्ही बायकांना फक्त नावं ठेवत असता. मी कसलं ठेवू? हा, फक्त त्यातलं काय जोक पटलं मला. अच्छा, म्हणजे मी कडक, मी हट्टी, मी खाष्ट असंच ना? नाही नाही, कसं? तुम्हाला असंच म्हणायचं होतं. एक तर तुम्ही मला हट्टाने माहेरी पाठवलं, आणि आता मला हट्टी आणि खाष्ट म्हणताय. हा, हेच. अहो, यावरनं मला एक जोक ध्यानात आला बघा. असाच एक जोक होता, जे आपण जे बोललोच नाही ते आपण बोललोय असं बायका नवऱ्याची मान्य करायला लावते. मग करा ना मान्य. ठीक आहे, करतो मान्य. तुमचंच खरं. म्हणजे तुम्ही नसताना तुमच्या माघारी मी तुम्हाला कडक बोललो, हट्टी बोललो, आणि ते काय ते खाष्ट. खास्त बोललो, आणि अजून काय काय बोललो. झालं समाधान? नाही, बाकी नवरे बायकांच्या माघारी बोलत असतील, पण तुम्ही कधीच माझ्या माघारी बोलणार नाही अशी खात्री आहे मला. हा, हे बी मान्य केलं. झालं समाधान? पण हा जो काही पसारा करून ठेवलाय ना खोलीत, तो मला अजिबात आवडलेला नाही. नाही, म्हणजे तुम्ही नसताना माझी हालत काय झाली असेल, मला वाटलं हे कळलं तुम्हाला. एवढं प्रेम करता माझ्यावर? मग तुम्हाला काय वाटलं? मग मी नको म्हणत असताना मला का माहेरी पाठवून दिलं? ते मी यावरून कळतंय तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. मग सांगा की, मला का माहेरी पाठवून दिलं होतं? अच्छा, तर तुम्ही असं नाही सांगणार. सांगा, का मला पाठवलं माहेरी? नाही, ते सांगा की, नाही नाही ते सांगा बरं, सांगा ना. माऊ, हा, मला गोदाकानं लाडू दिला. हो, कसा होता लाडू? मस्त.
छान. मग आता लाडू खाऊन झालाय तर झोपूया लवकर. उद्यापासून मला माझी सगळी कामं सुरू करायची. होय, मला बी मळ्यात जायचंय. आता पावसाळा सुरू होणार आहे. तेव्हा पावसाळ्याच्या आधी समधी कामं उरकून घेतली माझी. बस. मग आपण पावसात भिजायला जाऊया. अरे भिजायचं की. चल चल घे, झोप लवकर घे. अहो तुम्ही झोपा, मी झोपतो लाडूला. काय हो किती खडूस आहात तुम्ही. एवढ्या दिवसांनी आले आणि तुम्ही मला साधं जवळ सुद्धा नाही घेतलं. अहो, एवढी कुठं, फक्त 2 दिवस गेला होता तुम्ही. ठीक आहे. मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू तरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू उतरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी नकळत झुरण आठवत रमण काहीच नसूनही सार काही असण सोबतीत वाटे तुझ्या खरखुर जगण रोज रोज दिसावं हे साध भोळ हसण साखळीन दावलिया जगण्याची रीत नवी हारण्यात वाटतीया अशी कशी जित नवी हो मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू मन चिंब झालं जणू हळूवार गुंग झालं जणू गालावर जणू उतरली ग चांदणी आकाशीच चांदण पसरलं अंगणी चांदण्या रात्री नाद खुळी हवा काजव्याच्या थव्यात मैत्रीच बीज पेरतीया गोड गुपित जणू पाखरांचं हळूच बघूनिया चंदर बिगारी हसत चांदण्या रात्री ही नाद खुळी हवा काजव्याच्या थव्यात मैत्रीच बीज पेरतीया गोड गुपित जणू पाखरांचं हळूच बघूनिया चंदर बिगारी हसतूया मन चिंब झालं बरं झालं, स्वप्नच होतं. खरं असतं तर वाट लागली असती. राणा, आता झोपायचं नाही. झोपेत चूक झाली तर महागात पडेल.
राणा राणा काय र तिथं काय करतोय? ते अगं यो साहेबराव रातच्याला अमृत होता ते बघा आलतो आणि इकडेच डोळा लागला. अरे वर तुला आवाज ऐकायला आला आणि मला खाली कसा काय आला नाही? काय माहित गोदक का मला लय भूक लागलाय खायला कर की काय तर. बरोबर तू आवर मी खायला घेऊन येते. राणा हे राणा आणलीस काय खायला? काय र झोप झाली नाही काय तुझी? जा पाहिजे तर वर जाऊन झोप. नाही नाही ते मला तालमीत गेलं पाहिजे. राणाजी कुठे गेले? गोदा का राणाजी कुठे आहेत? तालमीत गेलाय. एवढ्या लवकर? होय मी सकाळी बघितलं तर तो गोट्यात बसला होता आणि पेंगत होता. मी म्हणलं जा वर जाऊन झोप तर म्हणला नाही तालमीत जायचं आहे. हा ग काय नाही मी पण आवरते मला पंचायतीत जायचंय. बर या वाजतात पुढे दोस्त हे काय पुढे राणादा इसरलास काय? अरे काल वस्तादांनी काय सांगितलंय? अरे आजपासून तूच आमचा वस्तात. होय की विसरलो की मी. ते 10 दिवस वस्तात बाहेर गेलेत ना हो. राणादा अरे वस्तात म्हणून तुझा आजचा पहिला दिवस आणि तूच उशिरा होय. नाही ते काय झालंय काल रातच्याला लई जागरण झालं. बरं सांग आज काय काय करायचं? ते नेहमीचा सराव करा की. अहो ते तर कवाच करून बसलोय आम्ही. मग कुस्ती सुरू करा. अहो कुस्त्या पण झाल्या की त्या रोजच्याच आहेत. मग आता अरे राणादा अरे तू एवढा जबरा पहिलवान जर काय तर नवीन शिकव की. हे बघा ते रोजचा सराव करा. ते चांगलं जमलं तर नवं काहीतरी शिकवतो. जा. अरे पर हे बघा तुम्ही 500 जोर बैठे का मार. जा 500. वय 500. त्याशिवाय मी म्हणतोय तो डाव शिकवता येणार नाही. चला करा सुरू. मारा 500 500. मोज बाबा.
हॅलो 3 4 5 6 7 8 24 25 अरे 25 कुठे 35 झाल्या नीट मोज की जरा. हे मी नीट मोजतोय तू बस कमी करून जास्त सांगू नकोस. हे खबर नवीन डाव शिकायचं ना हे मोज रे तू मला मारा 26 27 28 गोदा का मी पंचायतीत जाऊन येते. ये जाऊ बाई, आज पंचायतीत सरकारी योजनेबद्दल माहिती सांगणार आहे. मी चालली आहे, तुम्ही सुद्धा आवरून तिकडेच या. नाही हो, आता अशा कंडिशन मध्ये आम्ही कुठं काम करायचं. हो जाऊ बाई, जरा तर काय काळजी घ्या आमची. बरं आमची नाही, आमच्या पोटातल्या जीवाची तर घ्या. वहिनी साहेब, पोटूशी बाईने एका जागेला बसून राहू नये. हालचाल जरा चांगली असते. गोदाक्का, तुम्ही तुमची कामं करा बरं. आणि इथं समजायला माहिती कुणाची हालचाल संत येते. जावा चहा आणा आधी आमच्यासाठी, जावा. येताय ना? नाही हो, मूड नाही बघा आमचा आज. अहो असं कसं चालेल जाऊ बाई? पंचायतीच्या सगळ्या सदस्यांना हजर राहावं लागणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. मी पोचतेय, तुम्ही सुद्धा या. काय साहेब डायरेक्ट हुकूम सोडूनच गेले की मास्तरीन. असल्या हुकमाला भीक घालत नसतोय आम्ही चंदे. आमचा मूड झाला की मगच जाणार आम्ही पंचायत ऑफिसला. म्हणजे आज जाणार का नाही? नाही पर ताई साहेब, मला वाटायलंय तुम्ही गेला असता तर चांगलं झालं असतं. बघा म्हणजे सरकारी योजना आहेत म्हणजे पैशाचा काहीतरी मामला असतो. चला आवरा, आम्हाला ती पंचायत ऑफिस मध्ये जायचंय. चला. अहो आता तर नाही म्हणलं की. पण आता आमचा मूड झालाय. चल आवर. मी तयार आहे, चला. अगं छत्री आणि बास्केट कोण घेणार ग, तुझा तात्या? हा घेऊन येते, तुम्ही व्हा पुढे. हा. अशी कुठली योजना येत्या गावात जिच्या पायी ही मास्तरीन समद्यांना यायचा हट्ट करायला? बघायलाच पाहिजे काय चाललंय ते.